नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार। आज मी तुम्हाला महाराष्ट्राची आवडती रेसिपी म्हणजेच मसाले भात दाखवणार आहे। ताजा मसाला वापरून थोड्या वेगळ्या पद्धतीने मी हा मसाले भात करणार आहे। तेव्हा रेसिपी संपूर्ण बघा। चला मग करूया मसाले भात। मसाले भातासाठी मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतले आहेत। मी इथे सुगंधी चिन्नोर तांदूळ वापरत आहे। तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता, बासमती, इंद्रायणी किंवा तुमच्याकडे जो आहे तो तांदूळ वापरू शकता। तांदूळ मी अगदी स्वच्छ धुवून घेतले। हे तांदूळ आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे। भाताच्या मसाल्यासाठी मी चमचाभर जिरं घेतलं आहे, एक तुकडा दालचिनीचा घेतला आहे, चमचाभर धणे घेतले आहेत, थोड्या काळ्या मिरी घेतल्या आहेत, 4 लवंगा, 2 हिरव्या वेलची आणि एक मोठी वेलची घेतली आहे। हे मसाले आता मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे। हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मसाले परतायचे आहेत। मसाल्याला हलका सुगंध आला की मग हे मसाले आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। मसाल्याची अगदी बारीक पूड आपल्याला करायची आहे। कुकरच्या पॅनमध्ये मी पळीभर तेल घातलेलं आहे। या तेलात मी सर्वात आधी काजू परतून घेणार आहे। काजूला हलका गुलाबी रंग आला की मग हे काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये आता आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत। मी या भातामध्ये फुलकोबी आणि मटर घालणार आहे। फुलकोबीला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं। त्यातच आता मटर घालत आहे। मटर खूप जास्त परतायची गरज नाही आहे, थोडा वेळ परतून घ्यायचे आणि आता या भाज्या काढून घ्यायच्या। या भाज्या आपण मॅरिनेट करणार आहोत, त्यासाठी मी यात 2 चमचे एवढं दही घालत आहे। हे थोडंसं आंबट दही आहे। जो ताजा मसाला आपण मिक्सरला वाटला होता तो मी घातला आहे। चमचाभर एवढं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार तिखट घालायचं आणि आता तळलेले काजू घालायचे। थोडा गोडा मसाला घालायचा, थोडीशी साखर घालायची। साखर ऑप्शनल आहे। आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं। चमच्याऐवजी जर हाताने मिक्स केलं तर मसाले भाज्यांना अगदी छान व्यवस्थित लागतात। हे आपल्याला 10 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। भाज्या परतून झाल्यावर जे तेल उरलं होतं त्यातच मी आता फोडणी करणार आहे। एक दालचिनीचा तुकडा घालायचा, तमालपत्र घालायचं, थोडंसं जिरं घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि आता हे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे। आता मी यात एक मोठा उभा चिरलेला कांदा घालत आहे। हा कांदा आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। कांदा परतून झाल्यावर आता यात थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं। आपण भाज्या मॅरिनेट केल्या होत्या तेव्हा देखील मीठ घातलं होतं, तेव्हा आता थोडंसं बेताने मीठ घालायचं। आता यात तांदूळ घालायचे आहेत। हे तांदूळ आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेणार आहोत। तांदूळ असे परतून घेतले की भाताला खूप छान चव येते। आता हे छान परतून झालेले आहेत, थोडे कोरडे देखील झाले आहेत। आता मी यात 2 वाट्या गरम केलेलं पाणी घालत आहे। 1 वाटी तांदूळाला 2 वाट्या पाणी घालायचं। शक्यतो गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घातलं तर भाताला चव फारशी चांगली येत नाही। हे आता आपल्याला थोडंफार शिजवून घ्यायचं आहे। भात आता थोडा शिजत आलेला आहे। या स्टेजला यात आता मॅरिनेट केलेल्या भाज्या घालायच्या। भाज्या घातल्यावर आता याला छान मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या।
15 मिनिटं झाल्यावर कुकरची वाफ गेली आहे का ते चेक करायचं आणि मग झाकण उघडायचं. गरमागरम वाफवाता मसाले भात आता तयार झालेला आहे. आता वरून 2 चमचे एवढं साजूक तूप घालायचं. तूप घातलं की मसाले भाताला छान सुगंध येतो. मसाले भात हा थोडा मऊसरच चांगला लागतो. आपण यात पाण्याचे प्रमाण अगदी योग्य ठेवल्यामुळे हा भात छान मऊसर असा तयार झालेला आहे. थंड झाल्यावर देखील हा भात मऊसरच राहतो. तेव्हा अशा प्रकारे ताजा मसाला वापरून आणि भाज्या मॅरिनेट करून तुम्ही मसाले भात करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.